खेडोपाडी खूप पाण्याची टंचाई आहे आणि पाणी मिळावं म्हणून खेडोपाडी लोक बोर घेतात. तर ते बोर कुठं घ्यायला लागलेत? आपल्या अंगणामध्ये बोर घ्यायला लागलेत. म्हणजे तिथपर्यंत त्यांची जागा आहे का? नाही. त्यांच्या हद्दीत आहे का? नाही. मग अंगणामध्ये बोर घ्यायला लागलेत. मग गावचा सरपंच झोपी गेलात का? सरपंचाला सांगतात नाही का, रस्त्यामध्ये बोर घेऊ नका, रस्त्यामध्ये बोर घेऊ नका, सरपंचांनी सांगायला पाहिजेत. म्हणून याच्यावर बंदी आणली पाहिजेत. ज्याचे बोर रस्त्यामध्ये आहेत, रस्त्यामध्ये येतात, ओट्याच्या बाहेर आहेत, अशा लोकांवर बंदी आणून ते बोर पूर्ण कॅन्सल करायला पाहिजे. ते बोर वापरत नको, पाणी असो अगर नसो. कारण रस्त्यानं जाणं येणं कठीण व्हायला लागलं आहे, वाहनं ताणायला लागलीत. तर रस्त्यात घेणारे बोर हे पूर्ण कॅन्सल केले गेले पाहिजेत आणि त्या पाण्याची टेस्ट व्हायला पाहिजेत. पाणी पिण्याच्या लागीचं आहे का नाही पिण्याचं लागे, हे सगळं शासनानं याचं काम करायचं आणि तरच ते बोर आपापल्या जाग्यात घ्यायला लावायचे. अन्यथा बोर बंद करण्यात यावा, असा उपक्रम राबवलेला पाहिजेत. सरपंचाला असे आदेश देऊन सरपंचांनी ही गोष्ट करायला पाहिजेत आणि प्रत्येक खेडोपाड्यात हे काम व्हायला पाहिजेत. तुम्हाला कसं वाटलं? तुमचा बोर रस्त्यात आहे का? तुमच्या शेजारचा बोर रस्त्यात आहे का? असेल तर आम्हाला कमेंट करून कळवा. तुमचा बोर तपासला किंवा नाही तपासला आहे, तुमचं पाणी पिण्याचे योग्य आहे का नाही पिण्याचे योग्य आहे, कमेंट करून मात्र सांगा आणि व्हिडिओ मात्र शेअर करा.